कसं आहे, एका बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला जनशक्ती आहे. आज वैचारिकची पातळी प्रत्येक नागरिकांच्यामध्ये झालेली आहे. कारण प्रत्येक वेळेला विचार केला तर तळागाळातल्या लोकांचा विचार केलेला नाही. पण आता नागरिकांना समजून आले की जे शिकलेले जे आहेत, जे सदृढ विचारांची व्यक्तिमत्व आहे, जर आज जिल्हा परिषद पंचायत समितीला जर घेऊन गेले तर आमची प्रलंबित जे घटना आहेत त्या पूर्ण मार्गी लागतील. अशा विचार पातळीवर आज विचार केला तर भगवा हा फडकणार, हा नक्की आहे. कोण उमेदवार आहे, कोण जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सौ प्रतिभाताई लखन हेगडे आणि पंचायत समितीच्या सुप्रिया मयूर भंडारे. खरं तर तुम्ही एक युवा आहात. युवा तर सध्या शिकलेला युवा आहे, त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर कशाप्रकारे युवा या निवडणुकी पाहतोय? युवा पाहतोय म्हणजे उद्याचं भविष्य. कारण भांडवलशाही न होता समाजकारण काय महत्त्वाचं आहे. प्रत्येक युवकाला त्याच्या प्रश्नाचं जे उत्तर असतं ते शिकलेल्या उमेदवाराकडूनच भेटत असते. प्रत्येक वेळेला उडवाउडी जर उत्तर मिळत असेल तर युवकसुद्धा एक वैचारिक पातळी ज्याचं राजकीय नेतृत्व नसताना एक शेतकरी कुटुंबातलं एक व्यक्तिमत्व पुढे असेल, पण विचारानं प्रगल्भ असणारी व्यक्ती त्याच्या पाठी युवक हे राहणारे निश्चित आहे. एकंदरीत पाहिलं तर आता म्हणजे कागलच्या राजकारणामध्ये 3 गट एकत्र आले आणि मंडली गट हा सध्या स्वतःहून ताकद वापरत आहे. कशाप्रकारे बघताय? कसं आहे, 3 गट एकत्र आले ते त्यांचा हितवा धनाचा आहे आणि मंडलिक साहेब हे वैचारिक पातळीचं विचारवंत आहे. विचार केला तर ह्याच्यामागं स्वर्गवासी सदाशिव मंडलिक हे अपक्ष राहिलेले, पण अपक्ष राहिले पण ते निवडून आले कारण त्यांची वैचारिक पातळी तशी आहे. तशीच प्राध्यापक संजय मंडलिक यांचीसुद्धा वैचारिक पातळी असल्यामुळं नागरिक हे त्यांचाच विचार करणार. मग खरं एकंदरीत पाहिलं निकालाकडे जर त्यावेळी शिवसेना आता मोठ्या मताने निवडीलच वाटते का? 100% येणार. कारण मागची जी पार्श्वभूमी आणि आता पार्श्वभूमी पाहता शिवसेनेकडं एक प्रगतशील आणि विकसित विचाराचा पक्ष म्हणून हा महाराष्ट्रातला किंवा कानाकोपऱ्यातला नागरिक बघतोय. वारणी दिशा बदलली असे वाटते का? दिशा बदलली तर सुद्धा नागरिक हा दिशेत बदलत नाही. नागरिक हा विचारात आणि प्रगतीच्या मार्गावर बदलत असतो. त्याच्यामुळं शिकलेले आणि 17 वर्ष ज्या शिक्षण विभागात आहेत ते उद्याचं भविष्य घडवणारी उमेदवार आहे. म्हणजे जसं आपल्या प्रतिभाताई लखन हेगडे. मग उद्याचं भविष्य घडवणारी महिला तर प्रत्येक नागरिकाचा विचार घेऊन ह्या जिल्हा परिषदला मांडणार की नाही हे मात्र निश्चित आहे.